बरोबर है अमिताभ चालू है तो उसको बनना पड़ता जैसे सचिन तेंडुलकर आज नंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान ठाकरेंसोबत भेट झाली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यावर खंडभर कारवाई करू असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. मला असं वाटतं काल या विषयावर सुस्पष्टपणे भूमिका मांडली गेली आहे आणि ज्या अर्थी देवेंद्रजी फडणवीस म्हटले भेट झाली नाही आणि देवेंद्रजी फडणवीस किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटायचं असेल तर त्यांना चोरून लपून भेटण्याची काही आवश्यकता नाही. राजरोसपणे भेटले तरी मला असं वाटत नाही की काही गोष्टी त्याच्यातून काही होणार आहे. म्हणजे त्याच्यातून चोरून लपून उद्धवजी ठाकरे आणि ठाकरे तर कधीच असे चोरून लपून भेटणार नाही एवढं मी तुम्हाला शुअरिटीने सांगतो. त्यामुळे अशा भेटीच्या बातम्याला कोणताही अर्थ नाही. परभणी खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. संजय जाधव परंतु संजय जाधवांनी शिवसेना भवनात त्या बैठकीला दांडी मारली. दरम्यान जाणाऱ्यांना जाऊ द्या असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिलाय असं म्हणतात. असं काही नाही. मी त्या बैठकीत होतो. संजय जाधव नव्हते. त्यांनी तशा पद्धतीनं फोन करून मला स्वतःला कळवलेलं. कोणाचं तरी लग्न हळदीचा कार्यक्रम म्हणून मी येऊ शकत नाही. समजा नसेल आले तरी त्याच्यामुळे लगेच शितावून भाताची परीक्षा करण्याची गरज नाही. त्यांनी शिवसेनेसोबत असल्याचं सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे. अशा चर्चा शिवसेना सोडण्याच्या खासदारांच्या विषयी मागच्या 2 वर्षापासून निवडून आल्यापासून सतत येत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की असं काही होईल. राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो. व्हावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे आणि सरसकट खातबारा कोरा करावा अशा प्रकारची भावना आहे. 1 लाख 2 लाख 5 लाख 3 लाख 4 लाख 3.5 लाख करण्यापेक्षा सरसकट सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची इच्छा आहे. उगाच मलम लावून काही होणार नाही. संपूर्णपणे सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांची असल्यामुळे मला असं वाटतं राज्य सरकारने तशी पावलं उचलावीत. राज्यातल्या आपल्या लाडक्या बहिणींकडून सरकारने 11 कोटींची वसुली केली अशी माहिती समजली. हे लाडक्या बहिणींना याच्यात बदनाम करण्यापेक्षा ज्या पद्धतीनं मंजूर करताना तुम्ही प्रलोभनाच्या पद्धतीनं ही योजना लागू केलेली आहे. त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींना दोष देण्यात अर्थ नाही. तुम्ही सरसकट पुरुषांचे सुद्धा फॉर्म मंजूर केले आणि त्याच्यामुळे ज्यांनी मंजूर केले त्याच्यावर कारवाई करा. पुण्यात सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. मार्केट यार्ड परिसरात कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनरमुळे राजकीय चर्चा रंगली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना असेल कोणाला मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारच्या भावना असतील तर त्यांनी लगेच एखाद्या कार्यकर्त्यांनी एखाद्याला भावी मुख्यमंत्री लावलं म्हणून काय मुख्यमंत्री होत नाही. त्याच्यामुळे ह्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्या त्यांनी व्यक्त केल्या असतील. ऑफ सीझन मध्ये राज ठाकरेंना बोलण्यासाठी प्रताप सरनाईकांनी एक विषय दिलाय असं सदावर्ते म्हटले की सरनाईक शिवसेनेला बॅकफुटवर नेत आहेत. तर प्रताप सरनाईकाच्या भूमिकेला शिवसेनेतील कोणाचं समर्थन आहे असा सवाल सदावर्तेंनी उपस्थित केला. मला नाही कळलं राज ठाकरे बॅकफूट वगैरे काय. मराठीची भूमिका मांडलेली योग्य भूमिका असं मला तरी वाटतं. बाकी मला त्याच्यातलं काही डिटेल्समध्ये मला माहिती नाही. परंतु मराठी यावं ही भावना जी सरनाईकांनी व्यक्त केली ती भावना योग्य भावना आहे. महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा तीच भावना आहे. ती जर सरकारच्या माध्यमातून प्रताप सरनाईक व्यक्त करत असेल तर मला असं वाटत नाही त्यात कोणाला पोट दुखलं पाहिजे. विखे पाटील असं म्हणतात की दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्यात उतरवलं. आत्ता किती ठिकाणी टँकर चालू आहे जरा विखे पाटलांनी स्पष्ट करावे. पाऊस चांगला झालेला असतानाही टँकर चालू आहे. या महाराष्ट्रात आम्हाला फोन येतात गावोगावून तहसीलदाराकडे फाईल पडलेली म्हणून. त्याच्यामुळं आता ही चापलुसी आहे की देवेंद्र फडणवीसांमुळे असं झालं असं मला असं वाटतं. परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज 3 आत्महत्या मराठवाड्यात घडतात. या सगळ्या सिंचनाच्या प्रश्नामुळेच निर्माण झालेल्या आहे. त्यामुळे विखे पाटलाच्या भागाचं किंवा कारखान्याचं सिंचन वाढलं असेल म्हणून महाराष्ट्राचं वाढलं असं समजण्याची गरज नाही. आकडेवारी धक्कादायक आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग आहे त्यामुळे 3 महिन्यात 297 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ह्या 53 घटना घडल्या. मुद्दा तोच आहे ना, शेतकऱ्यांची आत्महत्या का करतायत? जर शेतकरी सुखी असेल, समाधानी असेल, सिंचनाची व्यवस्था असेल, तर शेतकऱ्यांनी आत्महत्या का करावी? त्यामुळं आज गारपीट झाली, मागच्या काळात दुष्काळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, गारपीट, वादळ, वारं सातत्यानं शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. नैसर्गिक हा समतोल झालेला आहे, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय, त्याच्यामुळे तो आत्महत्येकडे वळला जातोय. आणि म्हणून जे विखे पाटील बोलले, मला असं वाटतं हे काही कुठं घडलेलं नाही. आता शिवाजी कोण होता या पुस्तकावर सध्या वाद चालू आहे. या वाद निर्माण करणारे आमदार संजय गायकवाडांना मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री शिंदे यांनी समज दिली आहे. तर 40 वर्षानंतर जुना वाद उकरून काढण्याची गरज नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गायकवाडांचे कान टोचले. मात्र शिवगाळ केल्यानं संतापलेले प्रकाशक प्रशांत आंबी आता 28 एप्रिलला गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार आहे. हे खरं तर अशा प्रकाशकाला शिव्या देणं हे चूक आहे. पुस्तक प्रकाशित कधी झालेलं आणि त्याचं खरं तर त्याचे 4 पानं उघडून वाचले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्याच्यात चांगलंच लिहिलेलं आहे, काय वाईट थोडी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे संजय गायकवाडांनी पुस्तकाचं फक्त कव्हर पेज वाचण्यापेक्षा जर पुस्तक पूर्ण वाचलं असतं तर मला असं वाटत नाही त्यांना प्रकाशकाला अशा पद्धतीत धमकीचा फोन करा असं वाटलं असतं. पण प्रकाशकानेही मला असं वाटतं गुन्हा दाखल होण्याची भूमिका ठेवावी. फार मोर्चे बिरचे बांगडीत प्रकाशकांसारख्या लोकांनी पडू नये. बागेश्वर बाबा धाम त्यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलंच असेल. त्यावर श्रीमंत बकाटे आहेत जे इतिहास अभ्यासक आहेत असं म्हटलं की रामदास हा अतिशय विषमतावादी, जातीवादी आणि सनातनी विचाराचा होता. छत्रपती शिवाजी महाराज हे समतावादी विचाराचे होते. रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये अत्यंत तफावत आहे असं ते अभ्यासक होते. अभ्यासकाचं मत आपण मांडलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु छत्रपती शिवराय थकले होते हा शब्द मराठी माणसाला काय, सगळ्या हिंदू जनमानसाला काय, सगळ्यांनाच न पटणारा शब्द आहे. आपण मी आता एक व्याख्यान ऐकलं होतं, मला लक्षात नाही, पण ना मराठे रुकते है ना मराठे थकते है, असे छत्रपती शिवराय होते. आणि म्हणून मला असं वाटतं हे जे संजय गायकवाड हा वाचाळ व्यक्ती आहे त्याचं फार सिरियसली आपण घेऊ नये असं मला तरी वाटतं. बागेश्वर धाम महाराज जे बोलले की छत्रपती शिवाजी महाराज थकले होते, मला असं वाटतं छत्रपती शिवराय होते. म्हणून मला असं वाटतं हे जे संजय गायकवाड हा वाचाळ व्यक्ती आहे त्याचं फार सिरियसली आपण घेऊ नये असं मला तरी वाटतं. बागेश्वर धाम महाराज जे बोलले की छत्रपती शिवाजी महाराज थकले होते, मला असं वाटतं बागेश्वर धाम कोणाची चापलुसी करतायत हे सगळ्या हिंदुस्थानाला माहिती आहे. भारतीय जनता पार्टीसाठी काम करतात सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पार्टी मराठी अस्मिता असो किंवा देशातली अस्मिता असो या संपवायच्या मागे लागलेले हे सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवराय त्यांना नको आहे, छत्रपती शिवराय त्यांना नको आहे, त्यांना महाराणा प्रताप नको आहे, त्यांना झाशीची राणी नको आहे, त्यांना लोकांना भक्तीमध्ये श्रीराम पाहिजे, श्रीकृष्ण पाहिजे याच्यातच गुंतवलेलं ते नसावे असं माझं म्हणणं नाही. परंतु छत्रपती शिवरायांचा असं चुकीचा इतिहास समोर आणणं, मागे सुद्धा छत्रपती शिवरायाविषयी महात्मा ज्योतिबा फुलेविषयी भाजपचेच लोक बोलले ना, तो कोण राज्यपाल होता तो. म्हणून बागेश्वर धाम यांनी महाराज म्हणून राहावं, अध्यात्माचा प्रचार करावा, राजकारणात पडू नये. मला असं वाटतं राजकीय प्रचार करणाऱ्या बागेश्वर धामच्या प्रवचनाला कोणी जाऊच नाही. आपण माझं म्हणणं आहे, स्पष्ट म्हणणं आहे, काय फरक नाही पडत नाही. सिनेरोग पण असं म्हटलं की बागेश्वर बाबा आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जेव्हा बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवं होतं. नाही, खरं तर बागेश्वर धाम म्हणजे लोक काय अशा लोकांच्या याच्यात नादी लागतात, अशा अनेक बाबा आले नि गेले बरं का. आता हे लोक मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने सोडलेले लोक दिसतात हे सगळीकडे प्रचारासाठी. कारण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं कोणी ऐकत नाही, त्याच्यामुळं असे महाराज सोडायचे आणि मग संघ वापरून, संघाचा हे वापरून, मुखवटा वापरून मतं घ्यायचे, अशा पद्धतीनं सुरू झाले. आता शरद पवार साहेब म्हणले कित्येक वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक आम्ही घुसले ना. कित्येक लोक आता हिंदू संमेलन घेतात आणि हिंदू खतरे में. कुठं हिंदू खतरे में? काँग्रेसच्या राज्यात इस्लाम खतरे में होता म्हणजे हिंदू सुरक्षित होते ना. आता हिंदूंचं राज्य आहे, भारतीय जनताच्या राज्यात हिंदू खतरे में म्हटलं जातं. म्हणून मला असं वाटतं विकास वगैरे हे विषय होऊ शकत नाही यांच्याकडून.
म्हणून अशा पद्धतीने धर्माच्या नावावर राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी अशा महाराजांना पुढे करून करते. दादा, कर्जमाफीबाबत एक माहिती आली की सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे अशी पण माहिती आहे. आणि अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे कमाल 2 लाख कर्ज माफ करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. राज्य सरकारला कर्जमाफीसाठी सुमारे 25,000 कोटींची तरतूद करावी लागणार आहे. मी म्हटलं ना, ह्याच्यात 7-12 कोरा व्हावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी इलेक्शनच्या काळात सांगितलं होतं 7-12 करू, कोरा कोरा कोरा. त्यामुळे 2 लाखाऐवजी कोरा करण्याची भूमिका घेतली पाहिजे तर शेतकरी समाधानी होईल. बरं, आपल्या शहरामध्ये मागील महिनाभरात इतकी मोठी गुन्हेगारी वाढली, अक्षरशः हौदच घातला, काही ठिकाणी गोळीबार, चाकू हल्ले तर नॉर्मल झाले, त्यात 3-4 खुनाच्या पण घटना घडल्या. मात्र या सर्व गोष्टीवर पोलीस प्रशासन, गृह विभाग किंवा पोलिसांचं नियंत्रण या शहरावरचं कमी झालेलं आहे. अनेक पोलीस लोक रिअल इस्टेटचे भांडणं मिटवण्यात आणि त्याची मलाई खाण्यात गुंग आहेत. त्याच्यामुळे गुन्हेगारी मोकाट सुटलेली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. बदल्या असेल, रिअल इस्टेटचे जे वाद असेल त्याच्यात पडणं असेल, याच्यामध्ये पोलीस सगळीकडचे अडकलेले आहेत. गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक नाही, गुन्हेगारावर सुद्धा पोलिसांचा वचक नाही. तर मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत. ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकू, यावर विवाद नको अशी सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आणि रिक्षा टॅक्सी चालकावरील मराठी सक्तीवरून ही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. बरोबर आहे, आपल्या देशमध्ये ना मराठी यावीच, आलीच पाहिजे.